चपाती 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 कशी कशी करायची चपाती कशी कशी करायची चपाती पहा 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 बघा 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 अशी करायची चपाती अशी करायची चपाती 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 गोल गोल चपाती आकारबद्ध चपाती गोरगोरी चपाती छान छान चपाती 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 कशी कशी करायची चपाती तर अशी अशी करायची चपाती पहा पहा बघा बघा अशी अशी करायची चपाती प्रथम 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 हात स्वच्छ धुवा लागणारे भांडे स्वच्छ धुवा परात तांब्या स्वच्छ धुवा तवा कोळपाट लाटणं स्वच्छ धुवा त्यासाठी लागणारी वाटी स्वच्छ धुवा धुवा छान छान धुवा होईल होईल छान छान चपाती 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 अशी अशी करायची चपाती अशी अशी करायची चपाती आता माणसाच्या आकारानुसार गणतेनुसार परातीत पीठ घ्या त्यात थोडे मीठ टाका मिसळा मीठ पिठात मिसळा चांगले मिसळा त्यानंतर थोडे पाणी पिठात टाकून पीठ मळा चुरत जा व्यवस्थित चांगली चुरत जा होईल छान छान चपाती जसे पाणी लागेल तसे पाणी टाका मळा चुरा व्यवस्थित मळा चुरा सतत चुरा पीठ निबर होऊ नये जास्तही पातळ होऊ नये यासाठी व्यवस्थित चुरा बरोबर योग्य पाणी टाकत जा पीठ चुरत जा छान गोळा तयार करा नरम गोळा तयार करा चपाती अशी करा चपाती गोळा तयार झाला आता गॅस पेटवा तवा गॅसवर ठेवा आता थोडे पीठ घ्या ते पिठाला आकार देऊन गोलाकार आकार बनवा त्यानंतर दुसरा गोलाकार आकार बनवा दुसरा गोलाकार आकार किंचित तेलात बुडवा नंतर दोन्ही गोलाकार आकार एकमेकात टाका अशी करा चपाती नंतर तयार झालेला गोलाकार आकार कोळपाटावर ठेवा लाटण्याने लाटा गोल पातळ छान आकार द्या काने कोपरे बरोबर लाटा समान गोलाकार करा चपाती कुठे जाड तर कुठे पातळ अशी होऊ नये चपाती करा अशी चपाती करा अशी चपाती आता तयार झाली चपाती गॅसवर टाका थोड्या वेळाने उलटी करा चपाती उलटी करा तेल लावा दोन्हीकडून थोडे तेल लावा भाजा व्यवस्थित भाजा सर्वकडून व्यवस्थित भाजा वारंवार उलटी करा बरोबर भाजा व्यवस्थित भाजा चांगली भाजा आता झाली चपाती आता खा चपाती झाली चपाती आता खा चपाती अशी चपाती करायची अशी चपाती करायची अशी करा चपाती अशी करा चपाती कशी करायची चपाती तर अशी करा चपाती अशी करा चपाती